कंधार तालुक्यातील दिनांक 27 ऑगस्ट सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे। मन्याड नदीकाठची शेती पूर्णतः पाण्याखाली गेली असून पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। दरम्यान लिंबोटी धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग मन्याड नदीपात्रात सोडण्यात आल्याने मन्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नांदेड बिदर महामार्गावरील बहादरपुरा येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तसेच बाबुळगाव येथील सर्वे नंबर 52 किंवा 4 मधील पाझर तलाव फुटल्याने बाबुळगाव गंगनबीड घोडज या शिवारातील नदीकाठची शेती पूर्णपणे खचून गेलेली आहे। घोडज येथील शेतकरी कैलाश लाडेकर याच्या शेतातील शेड पूर्णपणे वाहून गेले। शेडमध्ये बांधली असलेली 7 जनावरे व शेती अवजारे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। कंधार तालुक्याशी ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे। तालुक्यात ठिकठिकाणी रस्ते खचल्यामुळे वाहतूक खोळंबली असून तालुक्याचा जनसंपर्क तुटला आहे। अनेक गावात घराची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र दिसून येत आहे। पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेती पूर्णपणे खचून गेली आहे। अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्यामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। बरोबरच मोबाईल नेटवर्क सुद्धा बंद करण्यात आलेले असल्यामुळे जनसंपर्कही तुटला आहे। तालुक्यातील 21 गावांमध्ये घरात पाणी शिरले आहे। झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाल्या असून शासनाच्या मदतीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। ग्राम महसूल अधिकारी घोडज कालच्या संततधार व मुसळधार पावसामुळे शेती आणि जीवितहानी खूप झालेली आहे आणि तरी प्रशासन आपल्या स्तरावर कार्यवाही करत आहे। सध्या स्थितीमध्ये जीवितहानीचं म्हटलं तर जनावरे वगैरे त्या ओहळ्यातून वगैरे वाहून गेलेले आहेत। वरचा बाबुळगावच्या तेथील पाझर तलाव फुटून गेलेला आहे आणि जरी आता शेतकऱ्यांनी काही जीवितहानी असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवावे आणि तात्काळ पंचनामे केले जातील। सध्या पंचनामे करणं सुरू आहे आणि सध्या स्थितीत घोडज येथील काही शेतकऱ्यांचे गाई म्हशी वगैरे जनावरे वाहून गेलेले आहेत आणि घोडज बाळाकोडी पूल जो आहे तो ह्या पावसामुळे आहे ना खचल्यामुळे हा वाहतूक सध्या प्रशासनाच्या वतीने तात्पुरती बंद करण्यात आली। 12च्या 1च्या सुमारामध्ये अचानक पाणी वाढल्यामुळे माझं शेड बीड पूर्ण 12 ढोर होतं, माझं पूर्ण वाहून गेलं। माझे नुकसान खात बी शेती पूर्ण बघा तुम्ही पूर्ण नुकसान पूर्ण वावरामध्ये पडला। त्यामुळे काही सुधारलं नाही, पूर्ण आता वाहून गेल्यामुळे आम्ही फक्त 2 माणसं आमची बचत बाहेर निघाले। अचानक अशामुळे झालं आमचं नुकसान कमी 3-7 लाख रुपये नुकसान झालं। शासनाला सांगतो तात्काळ आमचं पंचनामे करावे, तात्काळ आमचं काहीतरी शेतकऱ्याची मागणी पूर्ण करावे मग पूर्ण करून माझी माहिती तेवढीच माझी शासनाला मी करतो की माझे 10-12 डोर। गाव माझा न्यूज करिता प्रकाश गीते, कंधार, नांदेड।